नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी. आज तुमच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा मी सदाशिव पेठेत आलो आहे. एक 15 दिवसापूर्वी आपण सदाशिव पेठचा एक रेडी पोझिशन 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ बनवून टाकला होता, ज्याची पॅकेज कॉस्ट 2,14,00,000 जात होते. त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला 1 BHK आणि 2 BHKची विचारणा केली होती, पण जी पॅकेज कॉस्ट आहे ती कमी हवी होती. तर खास लोक आग्रहास्तव आज आपण पुन्हा एकदा सदाशिव पेठेत आलो आहे आणि आज मी तुम्हाला सदाशिव पेठ हा जो पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये एकाच बिल्डरचे 3 प्रोजेक्ट आणि वेगवेगळ्या कार्पेटचे 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट दाखवणार आहे, जिथे तुम्ही 85 लाखमध्ये 1 BHK, साधारणतः 1.5 करोडपर्यंत 2 BHK आणि 2 करोडपर्यंत 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहेत. आता मी ज्या बिल्डिंगमध्ये उभा आहे ही रेडी पोझिशन बिल्डिंग आहे, जिथे तुम्ही ताबडतोब लगेच राहायला येऊ शकता. आपण वर जाऊया आणि 3 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो एकदा बघून घेऊया. सो ही जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये टोटल 14 फ्लॅट आहेत. एका फ्लोअरला 2 फ्लॅट आहेत. इथे एक फ्लॅट आहे 2 BHK, इथं 3 BHK फ्लॅट आहे. लिफ्ट जी आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे. 7 मजल्याची ही पूर्ण बिल्डिंग आहे. कार पार्किंग तुम्हाला रिझर्व इथे मिळणार आहे. सो आता आपण 3 BHKचा जो ॲक्च्युअल फ्लॅट आहे तो बघणार आहोत. आता मागच्या वेळेस आपण जो व्हिडिओ बनवला होता तो 890 स्क्वेअर फूटचा मोठा 2 BHK फ्लॅट होता. आता हा जो आपण बघतोय 3 BHK हा 896 स्क्वेअर फूटचा 3 BHK फ्लॅट आहे. आता जे समोर तुम्ही बघताय हा लिव्हिंग एरिया आहे. हे समोर तुम्ही बघा, इथून तुम्हाला पर्वतीचं जे मंदिर आहे ते सुद्धा माझ्या मागं तिथे दिसत असेल. तर ते पर्वती इथून डायरेक्ट तुम्हाला दिसते. 7व्या मजल्यावर मी आता उभा आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता ह्या ज्या बेडरूमची साईज आहे ती 10x10ची इथे असणार आहे. एकदम ब्रँड न्यू बिल्डिंग आहे. आत्ता एक शुक्रवारी याचं म्हणजे पजेशन आहे, म्हणजे 2-4 दिवसातच पजेशन आहे. जी लिव्हिंग आहे तर लिव्हिंगची साईज इथे 15x11 देण्यात आलेली आहे. ही असं लांबी 15, रुंदी 11 असणार आहे. या साईडला किचन देण्यात आलं आहे. किचन खूप स्पेशियस तुम्हाला इथे बघायला भेटेल. 10x11चं किचन आहे. जनरली किचन जे आहे ते 7x7, 8x8 असतं, पण हे किचन बघा केवढं प्रशस्त देण्यात आले. व्यवस्थित साईज जी आहे ती तुम्हाला देण्यात आली. 10x11चं हे किचन आहे. या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. ही बघा या साईडनी तुम्ही बघू शकता. या साईडने तुम्हाला डेक्कनचा जो व्ह्यू आहे तो सगळा येतो आहे. आणि ड्राय बाल्कनीची जी साईज आहे ती 4x11 इथं देण्यात आलेली आहे. हे बघा या साईडला तुम्हाला वॉश बेसिन पण असं बाहेर देण्यात आलेलं आहे. आतल्या साईडला पण आहे. तर ड्राय बाल्कनीची साईज पण जी आहे ती 4x11ची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. याचा जो कार्पेट आहे तो 896 स्क्वेअर फूट आहे आणि जी पॅकेज कॉस्ट आहे ती 2 करोडपर्यंत जाते. त्या व्यतिरिक्त इथे एक बेडरूम आहे. तुम्ही हे एक बेडरूम बघू शकता, ज्याची साईज 10x12 120 स्क्वेअर फूटचं हे बेडरूम आहे, ज्याला इथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे. कवर्ड बाल्कनी असणार आहे. एक ग्लास रेलिंग जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात येते. ते टिळक रोड आहे त्या साईडला, समोरच्या साईडला इथून टिळक रोड आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ती जेव्हा तुम्ही टिळक रोडकडून भरतनाट्यम मंदिराच्या दिशेला येतात त्या रोडला ही बिल्डिंग आहे. टोटल 3 प्रोजेक्ट आहेत लागून ही रेडी पोझिशन बिल्डिंग आहे. आणि बाकीच्या ज्या 2 बिल्डिंग आहे त्याचं पोझिशन जे आहे ते 1-1 वर्षानंतर इथं मिळणार आहे. 1 BHK जो आहे तो तुम्हाला 85 लाखापर्यंत इथं घेता येतो आणि 2 BHK साधारणतः 1.5 करोडपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आणि 2 BHKमध्ये खूप सारे कार्पेट इथं ठेवण्यात आलेले आहेत. इथे ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथं वॉश बेसिनची जी अरेंजमेंट आहे ती इथे असणार आहे. हे जे टॉयलेट आहे ते 4.5x6.5चं इथे ठेवण्यात आलं आहे, जे कॉमन आपण टॉयलेट बाथरूम म्हणतो ते. आणि त्याच्यानंतर या साईडला मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला टॉयलेट आणि बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता मास्टर बेडरूम जे आहे ते तुम्ही बघू शकता 10x12चं आहे. म्हणजे तुमचं पॅरेंट्स बेडरूम ज्या साईजचं होतं त्याच साईजचं मास्टर बेडरूम आहे 120 स्क्वेअर फूटचं. फक्त याला इथे बाल्कनी आलेली आहे मास्टर बेडरूमला, ज्याची साईज 10x4 आहे. म्हणजे 40 स्क्वेअर फूटची बाल्कनी. याला ग्लास रेलिंग, स्टेनलेस स्टीलचं सेफ्टी ग्रिल तुम्हाला देण्यात आलेलं आहे. दिसायला किती सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता. तर लास्ट टाईम जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल माझा आणि तो 2 करोडपर्यंत तुम्हाला 2 BHK महाग वाटत होता, तर अशा केसमध्ये तुम्ही 3 BHK घेऊ शकता 2 करोडमध्ये. आणि खूप लिमिटेड इन्व्हेंटरी इथं अवेलेबल आहे. 2 BHKमध्ये खूप सारे व्हेरियंट तुम्हाला बघायला भेटतील 1.5 करोडच्या आतमध्ये, पण 3 BHKमध्ये खूप कमी फ्लॅट अवेलेबल आहे. या साईडला तुम्ही मास्टरचं टॉयलेट बाथरूम जे आहे ते बघू शकता 4x8चं. या साईडला
मास्टरचं टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. तर यावेळेस तुमच्या बजेटमध्ये आपण 3 BHK घेऊन आलेलो आहे. 2 BHK पण आहे, 1 BHK पण आहे. 1 RKचा एक फ्लॅट इथे अवेलेबल आहे, ज्याची साधारणतः पॅकेज कॉस्ट जी आहे ती 50 लाखाच्या आतमध्ये जाते. सो तुम्ही बघा, जर सदाशिव पेठेमध्ये तुम्ही 1 RK जो एकच फ्लॅट शिल्लक आहे, त्याचा कार्पेट जो आहे तो 208 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे तुम्हाला 1 RK घ्यायचं असेल तर एक फ्लॅट अवेलेबल आहे. 1 BHK ज्याची पॅकेज कॉस्ट 85 लाख जाते. 2 BHKमध्ये खूप सारे व्हेरियंट अवेलेबल आहेत. तर 2 BHK साधारणतः 1.5 करोडपर्यंत आणि 3 BHK 2 करोडपर्यंत जातो आहे. तर ह्या रेंजमध्ये जर तुम्ही फ्लॅट बघत असाल सदाशिव पेठेमध्ये तर ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. चांगला प्रोजेक्ट आहे, एकाच डेव्हलपर आहे आणि टोटल 3 बिल्डिंग आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल तेव्हा तुम्हाला इथे 3 बिल्डिंग बघायला भेटतील. बाकी काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण विचारू शकता. सदाशिव पेठेत आता उभा असल्यामुळे इथं सगळ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या सँडलॉन बिल्डिंग असतात. शक्यतो ॲम्युनिटीजमध्ये पार्किंग मेन फॅक्टर असतो. खूप मोठी जागा नसल्यामुळे असं काही ॲम्युनिटीज वगैरे तुम्हाला मला सांगता येणार नाही. पण रेडी पोझिशन फ्लॅट आहे, बजेटमध्ये आता आहे. मागच्या वेळेसपेक्षा तर यावेळेस व्यवस्थित बजेटमध्ये, आणि खास करून 2 BHK बघत असाल ना तर मग खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. बाकी ह्या सेम डेव्हलपरचा दुसरा जो प्रोजेक्ट आहे त्याचा पण व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.